नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले स्वागत आहे फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत मकाच्या पिकाला आपण पहिला डोस काय टाकलेला आहे बघू शकता. ह्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. हे बघू शकता, ही आमची 1.5 एकरवर मका आहे आणि हे बघू शकता आपण फॉस्फरिक ॲसिड आपण सोडलेला आहे ड्रिपने. टेक्निकल ग्रेड 85% आहे. बघू शकता बा, मेड इन तैवानचा आहे. हे आपण एकराला एक हे सोडलेलं आहे आपण 5 लिटरचं कॅन. आणि आपण 1 युरिया ड्रिपमधून आपण सोडून दिलेला आहे पाण्यात मिक्स करून. बघू शकता आपण दाणेदार युरिया आहे हा. आणि आपण हे बघू शकता आपण साऱ्यातून दोन पेप्सी ड्रिप हाताळलेले आहेत. आणि गवताचं आणि आळीचं एकदम मिक्स करून याची फवारणी केलेली आहे. आपण बघू शकता आपण याचा रिझल्ट, आपण गवत पूर्णपणे जळून गेलेलं आहे आणि आपल्याला आळी पण यावरती आता दिसत नाही आहे. बघू शकता, हे आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे मक्याचा. बघू शकता आपण हिरवीगार. आणि यामध्ये आपण नॅनो युरिया सुद्धा मिक्स करून फवारणी केलेली आहे. नॅनो युरिया सुद्धा आपण यामध्ये टाकलेला होता फवारणी करता. त्यामुळे आपण बघू शकता काळुकी सुद्धा आलेली आहे आणि आळी पूर्णपणे गायब झालेली आहे. गवत सुद्धा पूर्णपणे जळून गेलेलं आहे. आपण ह्याला पहिला डोस ते ॲसिड आणि पेरणी करताना आपण 15-15 आपण मकासंग पेरलेलं आहे औषध. 15-15 औषध पेरलेलं आहे. आणि नंतर आपण ॲसिड आणि दाणेदार युरिया 100 लिटर पाणी करून आपण ड्रीपमधून सोडून दिलेला आहे. हा पहिला डोस आपण मकाला सोडलेला आहे ड्रिपमधून. बघू शकता आपण एका साऱ्यामध्ये आपण 2-2 ड्रिप टाकलेले आहेत, पेप्सी ड्रिप. आणि यामुळे ड्रिप टाकल्यामुळे एक फायदा होतो की आपण औषध ड्रिपमधून सोडू शकतो आणि मका एक लेवलनं मका येऊ शकते आपली. जर चढ उताराचं रान असेल तर ड्रिपमधून औषध सोडल्यावर मका एक लेवलनं मका येऊ शकते. बघू शकता आपल्या मका 1.5 एकरचा प्लॉट आहे हा. पूर्णपणे काळुकी आलेले आहे मक्यावर. नॅनो युरिया आपण यामध्ये मिक्स केलता. नॅनो युरिया आणि आळीचं औषध आणि गवताचं औषध सगळं मिक्स करून आपण याची फवारणी केलेली आहे. बघू शकता आपण यामध्ये आपल्याला गवत पूर्णपणे जळालेले दिसेल. आळी पूर्णपणे गायब झालेली आहे. तर हे दुसरा एक व्हिडिओ आपण टाकणार आहे. दुसरा डोस मकाला काय टाकायचा तो पण आपण बघू. तरी सर्व शेतकऱ्यांनी आपल्या फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो, ही आपली 1.5 एकरवर मक्याचा प्लॉट आहे. तरी आपल्याला हा प्लॉट कसा वाटला कमेंट करून सांगा. लाईक करा आपल्या व्हिडिओला. तर हा पहिला आपण डोस टाकलेला आहे मकाला.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फार्मिंग टिप्स इंडिया चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.